गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः, इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सर्व देवदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्या सर्वांना आरोग्यदायी, आनंदी जीवनाच्या, भावी आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज सोमवार 11 मार्च 2024चे दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला पाहायचं आहे। आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा आहे। आज उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहे। आज दिवस हा शुभ दिवस आहे आणि आज छत्रपती संभाजीराजे बलिदान दिवस सुद्धा आहे। वडू बुद्रुक येथे हा बलिदान दिवस साजरा केला जातो। आज गोकर्ण महाबळेश्वर येथे रथोत्सव सुद्धा आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया। लाभदायी वेळ आहे सकाळी 10:01 ते 11:26, अमृत वेळ आहे सकाळी 11:26 ते 12:52, सिद्धी वेळ आहे दुपारी 2:18 ते 3:36 आणि राहू काळ आहे दुपारी 4:30 ते 6 वाजेपर्यंत। राहू काळामध्ये महत्त्वाची कामं करू नका। चला पाहूया आज कोणत्या राशीचे लोक राहणार भाग्यशाली, ते राशी भविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया। पहिली रास आहे मेष। कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल। आवडीचे गोड पदार्थ चाखायला मिळतील। काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील। शैक्षणिक सुखाचा आनंद घ्याल। जोडीदाराची उत्तम साथ प्राप्त होईल। दुसरी वृषभ रास। तुमचा प्रभाव राहील। आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल। आवाजात गोडवा ठेवाल। सर्वांशी मिळून मिसळून वागाल। चांगला आर्थिक लाभ होईल। तिसरी मिथुन। आज फार विचार करत राहू नका। ध्यानधारणा, मेडिटेशन करा। इतरांसमोर आपली कला सादर करता येईल। लेखनाला चांगली प्रसिद्धी मिळेल। वागण्यात धोरणीपणा दाखवाल। चौथी कर्क। मुलांच्या कारवायाकडे लक्ष द्या। जोडीदाराचे प्रभुत्व राहील। दूरच्या प्रवासांचा योग संभवतो। अतिविचार करू नका। कफ विकाराचा त्रास जाणवू शकतो। प्राण शुगर साधना अवश्य करा। पाचवी सिंह रास। कौटुंबिक गोष्टीचे भान ठेवा। तुमचे संपर्क क्षेत्र वाढवा। नवीन मित्र जोडले जातील। व्यावहारिक कुशलतेने वागाल। जोडीदारांशी मन मोकळ्या गप्पा मारा। सहावी कन्या रास आहे। इतरांचा विश्वास संपादन करावा। वादाला बळी पडू नका। कामाचा जोम वाढेल। हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करा। धार्मिक स्थळांना भेट द्याल। सातवी तुळ रास। कामातील खचाखोचा जाणून घ्याव्यात। घाईघाईने निर्णय घेऊ नका। शेअर्स सारख्या कामातून धनलाभ संभवतो। त्याकरता योग शोध हिलिंग दर्पामध्ये अवश्य भेट द्या। सारासारा विचार करण्यावर भर द्या। तोंडात साखर ठेवावी लागेल। 8 वृश्चिक। अविचाराला बळी पडू नका। उतावळीपणे निर्णय घेतले जातील। कामाच्या ठिकाणी काहीशी प्रतिकूलता जाणवेल। जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। योग व्यायामाला सुरुवात करावी लागेल। दृढ निश्चय करावा लागेल। 9वी धनुरास। कौटुंबिक चिंता सतावेल। वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल। सामाजिक जाणीव ठेवून वागावे लागेल। कामातून समाधान शोधाल। फसवणुकीपासून सावध राहा। 10वी मकर। मनातील अनामिक भीती काढून टाकावी लागेल। काही कामे खेळून राहू शकतात। आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगावी लागेल। मुलांकडून आनंद वार्ता मिळतील। पैजी जिंकाल। 11 कुंभ। घरातील वातावरण आनंददायी असेल। गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकाल। कामातील बदल
ध्यानात घ्या. आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करा. मन मोकळ्या गप्पा मारता येईल. 12वी मीन रास आहे. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांना नाराज करू नका. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामाची योग्य पोचपावती मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन. माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार भरतो. त्या ठिकाणी तुम्ही या. तुमच्या सर्व समस्या मुक्तीचा मार्ग 100% तुम्हाला मिळेल. धन्यवाद. शुभम भवतु.